आज बनवलाय शिरा। एक पितळेचा टोप घेतलाय, त्याच्यात थोडंसं साजूक तूप टाकलंय, त्याच्यात जाडा रवा टाकलाय। प्रमाण तुमच्या अंदाजाने घ्या। रवा चांगला भाजलाय, कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा। थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की त्यात हवा असल्यास सुका मेवा टाका, मी काही नाही टाकले। मी एका साईडला 2 ग्लास पाणी गरम करत ठेवलेलं, चांगलं उकळवून घेतलं। इथे जोपर्यंत रवा भाजतोय तोपर्यंत ते पाणी गरम झालं। रव्याचा कलर चेंज झाल्यावर मी त्यात ते गरम पाणी ओतलं। बघा, चांगलं ढवळून घ्यायचं, त्याच्यामुळे रवा पटकन शिजतो। थोडं पाणी सुकायला लागलं की ते चांगलं परतून घ्यायचं। पूर्ण पाणी सुकलं की त्याच्यात साखर टाकायची। बघा, रवा पूर्ण सुकलाय, त्याच्यात मी थोडी साखर घालते। ती साखर चांगली ढवळून घ्यायची आणि शेवटी वेलची पावडर टाकायची, म्हणजे वेलचीचा वास शिऱ्याला राहतो। असा केल्यावर रवा एकदम सुका सडसडीत होतो, अजिबात चिकट बनत नाही गरम पाणी घातल्यावर। असा करून बघा, खूप छान चव येते त्याला। आम्ही दूध कशातच वापरत नाही, त्याच्यामुळे मी गरम पाणी घातलं। बघा, रवा सुटा सुटा व्हायला लागलाय। असा करून बघा आणि मला तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास माझं चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।